अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते। तर उद्या म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे। तर शिवजयंतीला सर्वांच्या माझ्याकडून शुभेच्छा। तर शिवजयंतीबद्दल माहिती सांगायचं कारण असं की आज तुम्हाला मी मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ हे सांगणार आहे। आपण तर काय म्हणतो, मुलगा मुलगी एक समान। तर हे कसं शक्य, मुलगा मुलगी एक समान नाही तर त्याचं मी उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला सांगते। छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्याच्या मागे सर्वात जास्त योगदान कोणाचं आहे तर राजमाता जिजाऊ मातांना असा पुत्र हवा होता की ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा पाहिजे होता। तसा पुत्र त्यांना मिळाला आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला। तसंच आहे, कारण जिजामाता ह्या सर्वश्रेष्ठ ठरल्या, म्हणूनच मुलगी हा सर्वश्रेष्ठ आहे। तर मुली कुणाच्या घरी जन्म घेतात, मुलगी जन्म घ्यायला खूप भाग्य लागतं। कारण असं म्हणतात की मुलगा हा भाग्याने जन्माला येतो, पण मुलगी ही सौभाग्याने जन्माला येते। सौभाग्य म्हणजे काय, म्हणजे 100 भाग्य जेव्हा एकत्र येतं त्यावेळेस मुलगी जन्माला येते, म्हणूनच मुलगी ही सर्वश्रेष्ठ आहे। तर देवाबद्दल सांगायचं म्हणलं तर सर्वात आधी आपण काय घेतो, सीताराम। सीताराम म्हणजे कोण, सीता ही पहिल्यांदा येते, म्हणून 1 नंबरवर मुलगी। तर दुसरं लक्ष्मीनारायण, नंतर राधेश्याम। ह्याच्यामध्ये काय होतं तर पहिल्या स्टार्टिंगला आपण बघतो की स्त्रियांना मान आहे, म्हणजे सर्वात श्रेष्ठ ही स्त्री, 1 नंबरवर हे स्त्री येते। तसंच चाणक्याने पण असं सांगितलंय की स्त्री ही सर्वात शक्तिशाली, कारण पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये 10 पट ताकद असते, पण महिला त्यांच्या लज्जा ह्या शस्त्रामुळे ती ताकद दाखवित नाहीत। त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपण आताच म्हणलं माँसाहेब जिजामाता, तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर ह्या स्त्रिया अशा होत्या की ज्यांनी पुरुषापेक्षा पण जास्त कामं केलीत, म्हणून स्त्री ही सर्वात श्रेष्ठ आहे। त्यामुळं मला तर वाटतं की मुलगी श्रेष्ठ आहे। हा मुलगा आहे आमचा, 2 मुली। तर मुलगी सर्वात श्रेष्ठ आहे असं मला तर वाटतं, कारण मुलगी 2 कुळाचा उद्धार करते, पण मुलगा हा एकच कुळाचा उद्धार करतो। त्यामुळे मुलगी ही सर्वश्रेष्ठ आहे। ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते त्याच्या घरी लक्ष्मी येते, असं एक म्हण आहे, पूर्वी म्हणलेले की बेटा अपने पिता के हाथ में लोटा और बेटी पिता के घर में धन की पेटी असं म्हणतात। तसंच आहे, मुलगी जन्माला आली की लक्ष्मी येते आणि मुलगा जन्माला आला की बापाच्या हातात कटोरा येतो असं म्हणतात, ते काय खोटं नाही। त्यामुळे मुलगी ही सर्वश्रेष्ठ आहे। त्यामुळे प्रत्येकाला मुलगी कमी मुलीला मानू नका, मुली ही धन की पेटी आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना।